तर या दरम्यान अभिजित दिपके यांचं एक ट्विट आता आलेलं आहे आणि ट्विटमध्ये अभिजित दिपके काय म्हणतात तेही आपण पाहूया। अभिजित दिपकेंची प्रकृती खालावलेली आहे। तर अभिजित दिपकेंनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। तर फीवर म्हणजे ताप त्यांना आलेला आहे, त्याचप्रमाणे अंगदुखी होती आहे आणि गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे पेन किलर्सवर सगळं चालू आहे। मात्र माझी तब्येत आता बिघडत चाललेली आहे असं अभिजित दिपकेंनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। तर जंतर मंतरवर आज मी तुम्हाला पाहायला मिळणार नाही। मला काही वेळासाठी विश्रांतीची गरज आहे। मला लवकर बरं व्हायचं आहे आणि त्यामुळे मला विश्रांतीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मी लवकरच ज्या ठिकाणी जंतर मंतरवर हे आंदोलन होतंय तिथे मी पोहोचेल असं त्यांनी सांगितलंय। तर संध्याकाळी मी निश्चितच त्या ठिकाणी पोहोचेल असं त्यांनी सांगितलंय। अभिजित दिपके यांनी ट्विटरवरून ही एक पोस्ट केली आहे आणि स्वतःच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे। तर ताप आणि अंगदुखीनं मी आजारी असल्याचं अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून केवळ पेनकिलरवरून माझं हे सगळे औषधोपचार चालू आहेत। केवळ पेनकिलर घेऊन मी हे आंदोलन रेटतो आहे, त्यामुळे आज मला माफ करावं आणि मी आज जंतर मंतरवर नसेल असं त्यांनी अपडेट केलेलं आहे। तर संध्याकाळपर्यंत मी निश्चितच ज्या ठिकाणी मोर्चा सुरू आहे त्या ठिकाणी येईल असंही त्यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितलं आहे।